जय शिवराय मित्रांनो. राज्य शासनाच्या केंद्र शासनाच्या शेतकऱ्यांसाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांच्या अभिसरणामधून राज्यामध्ये कृषी समृद्धी योजना राबवली जात आहे. अर्थात प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती योजनांचा लाभ दिला जात आहे. मित्रांनो, याच्याच अंतर्गत जवळजवळ 32 लाखापेक्षा जास्त लाभार्थ्यांचे अर्जदारांचे अर्ज पात्र करून महाडीबीटी वरती जे काही कृषी यंत्रीकरण योजना राबवली जात आहे याच्या अंतर्गत त्यांना कागदपत्र अपलोड करण्याचे ऑप्शन देण्यात आलेले आहे. फळबागांसाठी सुद्धा शेतकऱ्यांना ऑप्शन देण्यात आलेले आहेत. वेगवेगळ्या बाबी विविध योजनांच्या अंतर्गत राबवल्या जात आहेत आणि याच्याच अंतर्गत शेतकऱ्यांना आता कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितलं जात आहे. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य या तत्वावरती शेतकऱ्यांच्या माध्यमातून कागदपत्र अपलोड केल्यानंतर जे शेतकरी प्राधान्याने याच्या अंतर्गत पात्र होतील, कागदपत्राच्या आधारे पात्र होतील, अशा शेतकऱ्यांना पुढे पूर्वसंमत्या दिल्या जात आहेत आणि त्याच्यानंतर त्यांना अनुदानाचा लाभ दिला जाणार आहे. मित्रांनो, याच्यासाठी प्रत्येक वर्षी 5,000, पुढील 5 वर्ष 25,000 कोटीची तरतूद सध्या तरी ज्या योजना राबवल्या जात आहेत त्या योजनांसाठी उपलब्ध करून देण्यात आलेला निधी उपलब्ध करून या योजनेच्या अंतर्गत अनुदानाच्या वितरणाचा कार्यक्रम सुरू आहे. रोजच कुठेतरी ट्रॅक्टर, अवजार याचा वाटपाचा कार्यक्रम सुरू आहेत आणि अशा परिस्थितीमध्ये आता शेतकऱ्यांना मेसेज पाठवण्यात आल्यानंतर त्या शेतकऱ्यांना कागदपत्र अपलोड करावयाचे आहेत. बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना कागदपत्र अपलोड करण्यासंदर्भात समस्या आहेत. काय कागदपत्र अपलोड करायची याच्याबद्दल माहिती नाही. कागदपत्र अपलोड केल्यानंतर त्याच्यामध्ये त्रुटी येते आणि याच पार्श्वभूमीवरती कोणत्या योजनासाठी कोणती कागदपत्र लागतात, त्याच्यानंतर कागदपत्र अपलोड केल्यानंतर पुढे पूर्वसंमती आल्यानंतर कोणती कागदपत्र लागतात, या सर्वांच्या संदर्भातील सविस्तर अशी माहिती आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मित्रांनो, माहिती तुम्हाला नक्की उपयोगी पडेल. माहिती शेवटपर्यंत नक्की पाहण्याचा प्रयत्न करा, कारण बिना माहितीचे कागदपत्र कुठली तरी अपलोड करायची आणि त्रुटी आल्यानंतर पुन्हा पाठीमागे जायचं, पुन्हा तीच कागदपत्र शोधत असेल, ह्या सगळ्या परिस्थिती निर्माण होऊ शकते. याच्यामध्ये सर्वात पहिलं आणि जास्त मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांना कागदपत्र अपलोड करण्यासाठी सांगितलं जात आहे ते म्हणजे कृषी यंत्रीकरण. केंद्र पुरस्कृत कृषी यंत्रीकरण, राज्य पुरस्कृत कृषी यंत्रीकरण, RKVY, MIDH, ज्याच्या अंतर्गत वेगवेगळ्या बाबीसाठी या ठिकाणी अनुदान दिलं जातं. याच्यामध्ये सर्वात पहिलं महत्वाचं कागदपत्र ते म्हणजे टेस्ट रिपोर्ट. टेस्ट रिपोर्ट मध्ये आपण जर पाहिलं तर यंत्राचं चित्र असलेलं आणि HP दर्शवणारं टेस्ट रिपोर्ट या ठिकाणी आवश्यक आहे. म्हणजे जे तुम्ही यंत्र अवजार तुम्हाला लॉटरीमध्ये लागलेलं आहे अशा यंत्र अवजाराचा टेस्ट रिपोर्ट तुम्हाला अपलोड करायचा आहे. टेस्ट रिपोर्ट ऑनलाईन पद्धतीने मिळतात किंवा तुम्ही ज्या डीलरकडे त्या अवजाराची खरेदी करणार आहात त्याच्याकडून तुम्ही हा टेस्ट रिपोर्ट घेऊ शकता. त्याच अवजाराचं, त्याच HPचं, त्या मेकचं तुम्हाला कोटेशन घ्यायचंय. कोटेशन मध्ये मॉडेलचा उल्लेख असणं गरजेचं आहे. जर समजा तुम्हाला ट्रॅक्टरच्या अवजारासाठीची लॉटरी लागलेली असेल कृषी यंत्रीकरणच्या अंतर्गत, तर तुम्हाला ट्रॅक्टरचा RC बुक लागणार आहे. तुमच्या नावावर असेल तर तुमच्या नावावरचं, जर कुटुंबातील लाभार्थ्याच्या नावावरती, आई, वडील, भाऊ, बहीण कोणाच्या नावावरती ज्यांचं रेशन कार्ड मध्ये नाव आहे अशा लाभार्थ्याच्या नावावर जर ट्रॅक्टर असेल, RC बुक असेल, तर त्यांच्या नावावरचं ते RC बुक द्यावं लागणार आहे. आणि RC बुक जर दुसऱ्याच्या नावावर असेल तर त्याच्यासाठी एक नाहरकत दाखला सुद्धा जोडावा लागणार आहे. लाभार्थ्याच्या नावावर RC बुक जर नसेल तर ज्याच्या नावे RC बुक आहे त्याचं नाव रेशन कार्ड मध्ये असल्याचं, एकाच कुटुंबातील असल्याचं ते रेशन कार्ड तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करावं लागणार आहे. अधिकृत विक्रेत्याचं प्रमाणपत्र, डीलर सर्टिफिकेट ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो, याच्याबरोबर एक हमीपत्र लागतं. हमीपत्राचे नमुने आपण यापूर्वी सुद्धा दिलेले आहेत. कुणाला जर हमीपत्र हवं असेल तर नक्की कमेंट करा. हमीपत्र सुद्धा तुम्हाला उपलब्ध करून दिलं जाईल. आधार कार्ड आणि आधार कार्डशी लिंक असलेले जे काही बँक अकाउंट आहे जे तुम्हाला महाडीबीटी फार्मर्स क्रेडिटच्या पोर्टलवरती दिलेलं आहे त्याचं पासबुक तुम्हाला अपलोड करावं लागणार आहे. आता हळूहळू जे काही शेतकऱ्याचा 7/12 आहे, 8 आहे, या बाबी फार्मर ID मुळे कमी केल्या जाणार आहेत. जात प्रमाणपत्र, जर जातीच्या अंतर्गत जर तुम्ही लाभ घेत असाल तर जात प्रमाणपत्र लागणार आहे. अपाका असल्यास स्वयंघोषणापत्र लागणार आहे. अर्जदाराच्या नावात बदल, हरिभाऊ, हरिदास, भाऊसाहेब, बाबासाहेब, बाबा असे वगैरे वगैरे जे नाव असतात, असं जर आधारचं नाव आणि तुमचं नाव जर काही बदल असेल तर त्याच्याबद्दलचं सुद्धा नावाबद्दल असल्याबाबतचं एक ॲफिडेव्हिट तुम्हाला या ठिकाणी द्यावं लागणार आहे. याच्यानंतर पूर्वसंमती ज्यावेळेस तुम्हाला मिळेल, आता हे कागदपत्र अपलोड केल्यानंतर तुम्हाला पूर्वसंमती पुढे दिली जाणार आहे कागदपत्राच्या आधारे तपासणी केल्यानंतर. त्यानंतर तुम्हाला त्या विक्रेत्याचं, अधिकृत विक्रेता आहे का नाही हे तुम्ही कोटेशन घेतानाच तपासा. अधिकृत विक्रेत्याचं GST बिल, डिलिव्हरी चलान, त्याची रिसिप्ट, याच्यानंतर RTGS पावती ऑनलाईन पद्धतीनेच पेमेंट करायचं आहे. पैसे अर्जदाराच्या खात्यावर, विक्रेत्याच्या खात्यावर गेल्याची पासबुकची एंट्री, तुमचं जे काही स्टेटमेंट असेल त्या स्टेटमेंटचं पेज. याच्यानंतर ट्रॅक्टर असेल तर त्याची जी काही तुमची नोंदणी झालेली असेल परिवहन विभागाकडे त्याच्या नोंदणीचं पावती आणि
जमिनीचं आरोग्य कार्ड, ज्याला आपण मृदा कार्ड म्हणतो, हेल्थ सॉइल हेल्थ कार्ड, ते या ठिकाणी मागितलं जातं. आता याच्या अंतर्गत समजा तुम्हाला ठिबक सिंचन, तुषार सिंचनची लॉटरी लागली असेल तर त्याच्यासाठी कोटेशन, हमीपत्राचा नमुना आपल्याकडे मिळेल. संमतीपत्र, जर खातेधारक जमीन जर सामायिक असेल तर, सामायिक नसेल तर लागणार नाहीये. स्वयं घोषणापत्र, अपाक वगैरे जर असेल तर, अर्जदाराच्या नावात बदल असेल तर ॲफिडेव्हिट, जात प्रमाणपत्र जर जातीच्या अंतर्गत जर अर्ज असेल तर, आणि आधार लिंक बँक पासबुक. याच्यामध्ये कोटेशन आणि हमीपत्र हे 2 बाबी या ठिकाणी कॉमन आहेत. याच्यानंतर पूर्वसंमती मिळाल्यानंतर तुम्हाला अधिकृत विक्रेत्याचं जीएसटी बिल, त्याचा सूक्ष्म सिंचनाचा आराखडा, त्याचाही नमुना मिळेल. आणि अधिकृत विक्रेत्याची जी काही नोंदणी झालेली असेल असं त्या वितरकाची नोंदणीचं जे प्रमाणपत्र असेल ते द्यायला लागणार आहे. शेततळ्याच्या अस्तरीकरणासाठी असेल तर सेम कोटेशन, हमीपत्र, वितरकाचं प्रमाणपत्र, संमतीपत्र जर सामायिक खातेदार असेल तर, स्वयं घोषणापत्र अपाक असेल तर, नावात बदल असेल तर ॲफिडेव्हिट, जातीचं असेल तर जात प्रमाणपत्र, आधार कार्डची लिंक असलेलं बँक पासबुक. पूर्वसंमती मिळाल्यानंतर प्लॅस्टिकच्या कागदाचं जीएसटी बिल, त्या जीएसटी जे काही अधिकृत हे असेल त्याची आरटीजीएसची पावती, हे अशा प्रकारचे कागदपत्र तुम्हाला पूर्वसंमतीनंतर लागणार आहेत. याच्यानंतर जर समजा तुमचं हरितगृह शेडनेट असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला कोटेशन, टेस्ट रिपोर्ट, बीआयएस. याच्यानंतर अधिकृत जे काही उत्पादक कंपनी सेवा पुरवठादार असेल त्याचं प्रमाणपत्र, चतुर्सीमा नकाशा, हमीपत्र, बंधपत्राचाही नमुना आपल्याकडे मिळेल. पाणी तपासणी अहवाल, जर खातेदार सामायिक जर असेल तर संमतीपत्र लागणार आहे. अपाक असेल तर स्वयं घोषणापत्र लागणार आहे. नावात बदल असेल तर ॲफिडेव्हिट कॉमन आहे. जात प्रमाणपत्र जातीसाठी आणि आधार लिंक बँक पासबुक. पूर्वसंमती मिळाल्यानंतर तुम्हाला हरितगृह शेडनेट बाबतचे 3 ते 5 दिवसाचं प्रशिक्षण घेतल्याचं प्रमाणपत्र हे तुम्हाला पूर्वसंमती मिळाल्यानंतर द्यावं लागणार आहे. पुन्हा सेवा पुरवठादारांना द्यावायचं हमीपत्र 500 रुपयाच्या स्टॅम्पवरती लागणार आहे. अधिकृत विक्रेत्याचं जीएसटी बिल लागणार आहे आणि आरटीजीएसची पावती, अदा केलेल्या रकमेचा उल्लेख त्या ठिकाणी असणं गरजेचं असणार आहे. अशा प्रकारची शेडनेट हरितगृहासाठी कागदपत्र लागणार आहे. शेततळे जर असेल तर शेततळ्यासाठी हमीपत्र, संमतीपत्र, स्वयं घोषणापत्र जर अपाक असेल तर संमतीपत्र हे सामायिक खातेदाराला लागणार आहे. नावात बदल, ॲफिडेव्हिट, जात प्रमाणपत्र जातीसाठी आणि आधार लिंक बँक पासबुक. याच्यानंतर शेततळे झाल्यानंतर काम पूर्ण झाल्याचा जो अहवाल असेल तो अहवाल पूर्वसंमतीनंतर देवाच्या कागदपत्रामध्ये अपलोड करावा लागणार आहे. याच्यानंतर एक महत्वाची अशी बाग आहे पॅक हाऊस, ज्याच्याबद्दल आपण यापूर्वीच व्हिडिओ बनवला की पॅक हाऊससाठी अनुदान किती दिलं जातं, कागदपत्र कशी, कारण 4 लाख रुपयापर्यंतची त्याच्या अंतर्गत बाब आहे. 2 लाख रुपयापर्यंत अनुदान शेतकऱ्यांना याच्या अंतर्गत दिलं जातं. याच्यासाठी हमीपत्र, बंधपत्र, अंदाजपत्रक आणि नकाशा, एस्टिमेट आणि त्याचा जो काही नकाशा असेल, चतुर्सीमा नकाशा लागणार आहे शेतकऱ्याचा. सामायिक खातेदार असल्यास त्याचं संमतीपत्र, अपाक असल्यास स्वयं घोषणापत्र, नावात बदल, ॲफिडेव्हिट, जात असेल तर जात प्रमाणपत्र आणि आधार लिंक बँक पासबुक. आधार याच्यानंतर पूर्वसंमती ज्यावेळेस तुम्हाला मिळेल त्याच्यानंतर तुम्हाला अधिकृत विक्रेत्याचं जीएसटी बिल लागणार आहे. जे तुम्ही मटेरियल खरेदी करणार आहात त्या मटेरियलचं 3 लाख रुपयापर्यंत बांधकामाचा खर्च आणि 1 लाख रुपयापर्यंत सामान खरेदी आहे. त्याच्यामध्ये तुमचं क्रेट खरेदी असेल, वजन काटा खरेदी असेल, ट्रॉली आहे, वेगवेगळ्या ज्या काही बाबी आहेत त्या बाबीची खरेदी. याच्यानंतर ग्रेप कव्हर, फ्रूट कव्हर आलेले आपण पाहिलेले, प्लॅस्टिकच्या बागांना वरून कव्हर आलेले आहेत किंवा फळांना कव्हर आलेले आहेत, आच्छादनासाठी मल्चिंग पेपर आहेत, असे जे काही वेगवेगळ्या बाबी आहेत याच्यासाठी तुम्हाला हमीपत्र, बंधपत्र, चतुर्सीमा नकाशा. ग्रेप कव्हर जे आहे, द्राक्ष बागेचं जे आच्छादन आहे, डाळिंब बागेचं जे आच्छादन आहे त्याला 105 रुपये प्रति केजी अशापर्यंत ते अनुदान दिलं जातं. संमतीपत्र सामायिक खातेदार असेल तर, स्वयं घोषणापत्र अपाकासाठी ॲफिडेव्हिट, जात प्रमाणपत्र, आधार लिंक बँक पासबुक. पूर्वसंमती मिळाल्यानंतर अपलोड करायच्या कागदपत्रामध्ये अधिकृत विक्रेत्याचे जीएसटी बिल, आरटीजीएसची पावती, अदा केलेली रक्कम, महाराष्ट्र राज्य फलोत्पादन औषधी वनस्पती मंडळाकडे निश्चित केलेल्या संस्थामार्फत 2 दिवसीय तांत्रिक प्रशिक्षण घेतल्याचं प्रमाणपत्र लागणार आहे. आता महत्वाची अशी बाब जी आता शेवटी लॉटरी लागली ते म्हणजे भाऊसाहेब फोंडकर फळबाग लागवड योजना. फळबागेसाठी वेगवेगळ्या बाबीसाठी शेतकऱ्यांना अर्ज केलेले आहेत, डाळिंब असेल, द्राक्ष असेल किंवा त्याच्या अंतर्गत खूप साऱ्या बाबी आहेत. याच्यामध्ये एमआरजीएसच्या अंतर्गत पात्र नसल्याबाबतचं एक प्रमाणपत्र लागणार आहे. भूगोद्रक शेतकऱ्यांना याच्या अंतर्गत लाभ दिला जातो. खातेदारक सामायिक असेल तर संमतीपत्र, अपाक असेल तर स्वयं घोषणापत्र, ॲफिडेव्हिट, नावात बदल असेल तर, जातीचा अर्ज असेल तर जात प्रमाणपत्र. याच्या अंतर्गत हमीपत्र एक द्यावं लागतं. हमीपत्राचा नमुना आपल्याकडे उपलब्ध आहे. आधार लिंक बँक पासबुक. लिंबू, संत्रा, मोसंबी या लिंबू वर्गीय फळपिकाच्या लागवडीकरता माती परीक्षण अहवाल हा या ठिकाणी तुम्हाला द्यावा लागतो. बिल अपलोड करण्यासाठी ज्यावेळेस पूर्वसंमती येईल त्याच्यानंतर खड्डे खोदल्याचं बिल, शासकीय जे काही मान्यताप्राप्त रोपवाटिका आहेत त्याच्यातून तुमच्या रोपाचं कलमाचं बिल,
रासायनिक किंवा सेंद्रिय खत जे काही खरेदी करा, रासायनिक खताला याच्या अंतर्गत 100% अनुदान आहे. त्याच्यामुळे रासायनिक खताचं जे काही असेल ते बिल, पीक संरक्षण बिल आणि नांग्या भरणं बिल, अशा प्रकारची बिलं याच्या अंतर्गत तुम्हाला अपलोड करावी लागणार आहे. तर मित्रांनो, अशा प्रकारची ही कागदपत्र तुम्हाला आता सोडत लागल्यानंतर आणि पूर्वसंमती मिळाल्यानंतर अपलोड करायची आहेत. कागदपत्र अपलोड करत असताना काही गडबड करू नका. कोटेशन, टेस्ट रिपोर्ट, ज्या अवजारासाठी ज्या मॉडेल म्हणजे HP साठी आपण अर्ज केलाय त्या HPचं असावं. मॉडेलचं ज्या कोटेशन आपण घ्याल तेच पुढे आपल्याला खरेदी करायचे, कारण त्याच्यामध्ये बदल केल्यानंतर पुढे आणखी त्रासदायक होतं. आणि आता कृषी विभागाच्या माध्यमातून जे काही 3च अवजारापर्यंत अनुदान दिलं जात होतं 1 लाखाच्या मर्यादेमध्ये, ती अटी हटवण्यात आली आहे. ट्रॅक्टरचं जर RC बुक अपलोड करत असाल तर सेम अवजारासाठी वेगवेगळ्या खातेदाराच्या नावावर करू नका, अन्यथा तुम्ही कराल, पूर्वसंमती मिळेल आणि अनुदान येताना ते अनुदान अटकेल. तर असे काही महत्वाचे असे बदल याच्यात करण्यात आले. आता घेतलेलं अवजार कमीत कमी 3 वर्ष वापरायचे, त्याला विकायचं नाही. ह्या ज्या काही बाबी आहेत त्या ठिकाणी तुम्हाला आता वेळोवेळी स्वयंघोषणा द्यायच्या. असं जर सापडलं तर पुढे 5 वर्षाकरता आधार आणि फार्मर ID ब्लॉक केला जाणार आहे. आणि अशा प्रकारे आता ही सोडत आणि कागदपत्र प्रक्रिया सध्या सुरू आहे. मोठ्या प्रमाणात लाभार्थ्यांना पात्र करण्यात आलेले, परंतु अद्याप ही 25% सुद्धा, 25% तर जास्त झालं, 15% सुद्धा लाभार्थ्यांनी आपली कागदपत्र अपलोड केलेली नाहीत. जे लाभार्थी कागदपत्र अपलोड करतात त्यांना पूर्वसंमती येत आहे. आणि आता याच्यामध्ये जे लाभार्थी हळूहळू कागदपत्र अपलोड करणार नाहीत, अर्थात ते लाभार्थी लाभ घेण्यासाठी इच्छुक नाहीत, कारण 4-5 वर्षापासून हे अर्ज पडून होते. आता बरेच जण म्हणायचे ज्यांना पाहिजे त्यांना कागदपत्र अपलोड करण्याचे ऑप्शन येत नाही, ज्यांना नको त्यांचं नाव सोडतीत येते. त्याच्यामुळे आता सोडतीत मोठ्या प्रमाणात नावं काढण्यात आलेली आहेत. आपण जर इच्छुक असाल तर आपली कागदपत्र अपलोड करून घ्या. पूर्वसंमती मिळाल्यानंतर आपल्या पुढच्या बाबीचा लाभ मिळू शकतो. तर मित्रांनो, अशा प्रकारे ही एक महत्वाची आणि विचारली जाणारी माहिती होती, जी आपल्याला नक्की उपयोग पडेल अशी आशा करतो. भेटूयात नवीन माहितीसह, नवीन अपडेट्ससह. धन्यवाद.